कथा आहे बॉस. लेखक रत्नाकर मतकरी. बॉस. ऐकूया. सकाळी 10चा सुमार. माणसांनी खचाखच भरलेली फास्ट लोकल. पडायला जागा नाही म्हणून उभी राहू शकलेली माणसं. दोन्ही कडांना ठेचली गेलेली. रिंगांना धरून मध्ये उभी राहिलेली. तोल सावरत गाडीच्या तालात मनाविरुद्ध डोलणारी, मागे पुढे हिंकळणारी. शिरवळ दारातच उभा, कसाबसा दाराच्या कडेत बोटं खुपसून, त्याला लपटून दोन्ही बाजूंना माणसं. गाडीचा धडधड धडधडाट, मध्येच गाडीची कर्कश शिट्टी आणि शिरवळ एकदम नाहीसा. कोणीतरी साखळी ओढलेली. गाडी हळूहळू वेग मंदावत थांबलेली. लोकांचा कोलाहल. पडला पडला पडला. खाली पडलेला शिरवळ, डोकं फुटलेलं, रक्ताचं थारोळं, चेहरा रक्तबंबाळ. हे पाहणारी गर्दी, त्यांचे चेहरे वेडेवाकडे, भीतीने विद्रूप झालेले, विस्फारलेले, कवड्यांसारखे हे सगळं पाहणारे पांढरे डोळे. गाडीची कर्कश शिट्टी, डोलणारी माणसं, गाडीच्या तालात हिंकळणारी, पण त्यांच्यात शिरवळ नाही. मग गर्दीतून हळूहळू एक चेहरा पुढे येऊ लागतो, फुटलेल्या भोपळ्यासारखा, रक्तबंबाळ. त्या चेहऱ्यावर एक जाणतं हसू. गर्दी आपल्याच तंद्रीत. ऑफिसला पोहोचायचं या एकाच विचाराच्या काट्याला टोचलेले. मख्ख. तिला कुठं काय जाणवतंय? ते फुटलेलं डोकं, तो रक्ताने थपथपलेला चेहरा, ते ओठाच्या कोपऱ्यातलं हसू. गर्दी मूक. सगळे एकदम निशब्द. गडद शांतता. भयप्रद. ऐकू न येणाऱ्या तालावर डोलणारी गर्दी. तो चेहरा, ते हसू गर्दीसाठी नाहीच, ते आहे फक्त दाभाडेसाठी. त्या चेहऱ्याकडे पाहताना भीतीने गाठून गेलेल्या दाभाडेसाठी. हळूहळू शिरवळ पुढे येऊ लागतो, चेहऱ्यावरच्या त्या भेदक स्मितासकट. गर्दी त्याच्याकडे न बघताच त्याला वाट करून देऊ लागते. कुठूनशा हाका ऐकू येतात. दाभाड्या, ए दाभाड्या. शिरवळ पुढे पुढे येतोच आहे. दाभाडे, नको नको, प्लीज प्लीज, नको नको शिरवळ, नको, असं कळवळून विनवत असतानाच तो दाभाड्याच्या दिशेने येतोय. आता जरा जवळून हाका येतात. दाभाडे, उठ, लवकर उठ. शिरवळ एकदम खदखदा हसू लागतो. त्याबरोबर गर्दीलाही आवाज फुटतो. ती अचानक आपापसात मोठ्याने बोलू लागते. शिरवळचं हसणं त्या आवाजाच्या वरचढ पट्टीत. मग सगळेच इतकं कर्कश होतं की दाभाड्याच्या कांठळ्या बसतात. तो मोठ्याने किंचाळून उठून बसतो. त्याच्या बिछाण्याजवळ परुळेकर उभा. त्याला विचारतोय, झालास जागा? चल उठ, ओव्हरटाईमला जायचं आहे ना? वाजले किती? अरे 9 इथेच झाले. मी तयार होऊन बसलो. तुझी वाट पाहता पाहता डुलकी लागली. असलं खतरनाक स्वप्न पडलंय. स्वप्नात दिसलं की आपला शिरवळ कधीच आत गेलाय, साहेबाकडे. अर्धा तास होऊन गेला तरी बाहेर यायचं नाव नाही. हे त्याचं नेहमीचंच आहे म्हणा. काय फाईल बिल द्यायची असली तर ती शिपायाकडे न देता शिरवळ स्वतः साहेबाच्या केबिनमध्ये जाणार आणि बसणार साहेबाशी गप्पा मारत तासन तास. अशी चमचेगिरी करणं आपल्याला नाही जमत. आणि साहेब तरी याच्या एवढ्या काय म्हणून प्रेमात. विचार करता करता दाभाडे अस्वस्थ होतो. त्याच्या बेरजा अधिकच चुकू लागतात. शेवटी न राहून तो पलीकडच्या टेबलवरच्या परुळेकरला विचारतो, काय बोलतोय रे शिरवळ एवढा वेळ साहेबांशी? आता मला काय माहीत. तेवढ्याच निमित्तावर काम थांबवून चष्मा काढून टेबलवर ठेवून एक भला जंगी आळस देत परुळेकर म्हणतो, बहुधा तो साहेबाला काम शिकवत असेल.
ह्या खडूस कल्पनेवर खुश होऊन दाभाडे मान हलवीत परुळेकरचं कौतुक करतो. आयला परुळ्या, तू म्हणजे ना. दाभाडेने दिलेल्या उत्तेजनाने परुळेकरच्या कल्पनेला पंख फुटतात. नाहीत बरं का रे. साहेब शिरवळला आपल्या मुलीचं प्रपोजल देत असतील. यावर दोघेही हो 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 करून हसतात. सेक्शनमधले लोक वैतागून त्यांच्याकडे बघतात. एक दोघे ओरडतात, अरे काय चाललंय, काम करा काम, नंतर मारा गप्पा. दाभाडे मुसंडी मारून त्यांच्या टेबलपाशी जाऊन आवाज देतो, पण त्यांना दम दिल्याने त्याची अस्वस्थता कमी होत नाही. म्हणून तो परुळेकरच्या टेबलाशी जाऊन उभा राहतो. टेबलवर कोपर टेकवून गुपित सांगावं तसं म्हणतो, मला काय वाटतं सांगू का परुळ्या? साहेब शिरवळकडे आपली चौकशी करत असेल, हो की नाही? कदाचित शिरवळ आपल्या तक्रारीही करत असेल आणि साहेब म्हणत असेल. साहेब शिरवळकडे दाभाडे परुळेकरची चौकशी करतात, कारण त्या तिघांची घनिष्ठ मैत्री आहे. पण शिरवळ आणि ते दोघे यांच्या वृत्ती प्रवृत्तीमधला फरक साहेब जाणू नये. तसे दाभाडे परुळेकर शिरवळला सिनियर, पण ऑफिसच्या परीक्षा देण्याचं त्यांनी अजून मनावर घेतलेलं नाही. या उलट शिरवळने डिपार्टमेंटच्या परीक्षा तर दिल्याच आहेत, पण परवाच त्याचा ऑफिसर ग्रेडसाठी इंटरव्ह्यू झाला आहे. तो देखील सपाटून चांगला. त्यामुळे तो लवकरच ऑफिसर होण्याची शक्यता आहे. मुलगा होतकरू आहे. हे ओळखून साहेब त्याला शक्य ती सगळी मदत करत आलेत. अभ्यासासाठी त्याची रजा सँक्शन करणं, वेळ पडली तर त्याची परीक्षेची फी भरणं, हेड ऑफिसला त्याची शिफारस करणं. शिरवळने देखील त्यांच्या मदतीचं चीज केलं आहे. ऑफिस सांभाळून तो 2nd क्लासमध्ये ग्रॅज्युएट झालाच आहे, पण आता MAच्या टर्म्स देखील भरतो आहे. त्याच्या या महत्त्वाकांक्षी स्वभावाचंच साहेबांना कौतुक आहे. शिरवळ बाहेरून आपल्या जागेवर बसत असतानाच दाभाडे घोषणा करतो, आले आले आले, साहेबांचे उजवे हात आले. आणि परुळेकर सरळ शिरवळला विचारतो, काय रे, इतका वेळ काय चाललं होतं साहेबांकडे गुप्तगू? आमच्या चुगल्या केल्या असशील तू, हो ना? यंदा जरा फालतू पार्ट्या, सिनेमे पाहणं वगैरे कमी करा, समजलं ना? आणि परीक्षा द्या ऑफिसच्या. असं कोण म्हणत होतं? साहेब म्हणत होता. नॅपकिनने आपल्या जाडजूड गर्दनीच्या वळ्यांमधला घाम पुसत दाभाडे विचारतो, साहेब कशाला म्हणेल? मी सांगतोय, तुमचा दोस्त म्हणून. एवढ्या चहावाला पोऱ्या येतो. शिरवळ त्याला सांगून टाकतो, आज सेक्शनमधल्या सगळ्यांच्या चहाचे पैसे माझ्याकडून घ्यायचे. चकित होऊन परुळेकर विचारतो, काय रे, आत्ताच प्रमोशन देऊन टाकलं की काय साहेबाने? बरेच आढेवाडे घेऊन अखेरीस शिरवळ सांगतो, माझं हाऊसिंग लोन पास झालं. सेक्शनमधले सगळे चहा पिता पिता आरडून ओरडून शिरवळचं अभिनंदन करतात. परुळेकर मात्र शंका काढतो, नुसतं लोन पास होऊन काय उपयोग, जागा बघितलीस का? शिरवळने एक स्टेशनजवळचा 2 रूम किचन ब्लॉक बघितलेला आहे, पण लोन सँक्शन होईपर्यंत कुणाजवळ काहीही बोलणं त्याला प्रशस्त वाटलेलं नसतं. तुला साल्याना आमची जळवायला आवडते. आम्ही लोन घेऊ शकत नाही म्हणून 40 सडतो ना. तुला काय, आत्ता प्रमोशन मिळेल, मग हा म्हणता फेडून टाकशील लोन. मग काय, आमची ओळख ठेवलीस तर मेहरबानी, लगेच ट्रान्सफर होईल तुझी. आणि इथे राहिलास तरी काय, तुझी सोसायटी वेगळी, आमची वेगळी. गडबड कमी करा, आम्हाला काम करू द्या, दोघे तिघे ओरडतात. दाभाडे त्यांच्या अंगावर खेकसतो, तुम्हाला साल्यांनो शेजारून गाड्या धडधडत जातात, त्याची गडबड होत नाही, आणि आम्ही एवढीशी भंकस करी तर लगेच. यात अगदीच तथ्य नाही असं नाही. रेल्वेचं हे लहानसं 1 मजली ऑफिस रेल्वे लाईनला लागूनच आहे. दिवसा रात्री केव्हाही गाड्या धडधडत जातात. त्यांचा आवाज प्रचंड असतो, पण आता त्या आवाजाची इतकी सवय झाली आहे की मंडळी बहुधा त्याशिवाय कामच करू शकणार नाही.
बाहेरगावच्या गाड्यांची ती दीर्घ शिट्टी तिथं शांततेमध्ये देखील कानात घुमत राहते. शेवटी इतरांची नुसत्या चहावर बोळवण केली असली तरी दाभाडे परुळेकर जवळचे मित्र आणि म्हणून त्यांना हाऊसिंग लोन सँक्शन झाल्याप्रित्यर्थ चिलियाकडे बिर्याणी देण्याचं शिरवळ प्रॉमिस करतो. पुन्हा एकच जल्लोष होतो. मात्र यावेळी सेक्शनमधल्या कुणालाच त्या जल्लोषाला विरोध करण्याचा धीर होत नाही. रात्री 10चा सुमार. सारं ऑफिस रिकामं. फक्त 3 टेबलांवर दाभाडे, परुळेकर आणि शिरवळ आदल्या महिन्याचं स्टेटमेंट पुरं करत बसलेत. हे त्यांचं ठरलेलंच आहे. दर महिन्याच्या 5 तारखेला रात्री ओव्हरटाईम बसून दुसऱ्या दिवशी हेड ऑफिसला पाठवायचं स्टेटमेंट तयार करायचं. रात्रीचं जागरण दाभाड्याच्या फार जीवावर येतं. पण साहेब त्या रात्रीचा 12 तास ओव्हरटाईम मार्क करतात. प्रत्यक्ष काम 4-5 तासातच संपतं. शिवाय त्यानंतर साहेब बाटली काढतात. शिरवळ पित नाही, पण गप्पा मारायला कंपनी देतो. या फुकट मिळणाऱ्या विस्कीचा मोह कधीतरी प्यायला परवडणाऱ्या दाभाडे परुळेकरला ओव्हरटाईमपेक्षा अधिक आहे. शिरवळला रात्री शांततेत काम करायला आवडतं, कारण लक्ष एकाग्र होतं. गाड्यांचा आवाज रात्री दिवसापेक्षा कितीतरी अधिक जाणवतो. तरीही गाडीची लांब शिट्टी दूरवर जात ऐकू येईनशी होते. तेव्हा शिरवळला एक प्रकारची हुरहुर लागून राहते. परुळेकरला हा ओव्हरटाईम आवडतो. म्हणजे अगदीच आवडतो असं नाही, पण साहेब आपल्याला तिघांना स्पेशल ओव्हरटाईम देतात. वर चहा, ड्रिंक, सिगरेट पुरवतात. याची त्याला अपूर्वाई वाटते. तेवढ्यापुरतं आपलं महत्त्व वाढल्यासारखं वाटतं. दाभाड्याला का कोणास ठाऊक साहेबांची थोडी भीती वाटते. वाटतं त्यांचं आपल्यावर लक्ष आहे. त्यांना आपल्या मनातलं सगळं बरं वाईट समजतं. हा वेडेपणा आहे हे त्याला ठाऊक आहे. साहेबांचा संबंध काय ऑफिस पलीकडच्या गोष्टींशी, पण भीती वाटायची ती वाटतेच. कदाचित त्यांच्या जाड जुळलेल्या भुवया आणि भेदक नजर ह्यामुळेही असेल. काम चाललं असताना साहेब मध्येच चौकशी करायला येतात. काम कुठवर आलं आहे, किती चाललं आहे, ह्या सगळ्याचे. कामानंतर नेहमीप्रमाणे आजही पार्टी आहे ना याची परुळेकर हळूच खात्री करून घेतो. साहेब हसत हसत सांगतात, श्रमपरिहार आहेच, पण आधी काम तर पुरं होऊ द्या. दाभाडे म्हणतो, काम पुरं होतच आलं आहे. परुळेकर तर एकीकडे कपाटातून ग्लासेस काढू लागतो. साहेब शिरवळला विचारून काम संपत आल्याची खात्री करून घेतात आणि तयारी झाली की मला बोलवा अशी इन्स्ट्रक्शन देऊन केबिनमध्ये परत जातात. साला आपल्यावर विश्वास नाही साहेबाचा. शिरवळने ओके केलं तरच ओके, दाभाडे पुटपुटतो. परुळेकर त्याच्या कुरकुरीकडे दुर्लक्ष करीत कपाटातून काढलेलं काचसामान पद्धतशीरपणे टेबलावर मांडतो. कधी एकदा प्यायला सुरुवात करतोय असं त्याला होऊन गेलेलं असतं. तो शिरवळवर दाफरतो, शिऱ्या अक्षर चांगलं आहे म्हणून तुला फायनल स्टेटमेंट लिहायला दिलं आहे. याचा अर्थ तो अगदी कोरीव काम करावंस असा होत नाही. तुम्ही सुरुवात करा रे, शिरवळ शांतपणे सांगतो. नाहीतरी मी काय अर्धा ग्लास सोडा पिणार आणि चकणा खाणार. परुळेकरला शिरवळच्या शांतपणाचा संताप पेटतो. मोठा आलाय निर्व्यसनी. आयला आम्ही काय बेवडे आहोत? महिन्यातनं एकदा साहेबाकडून फुकट मिळते म्हणून पितो, पण हा असं दाखवणार की आम्ही जसे कामातून गेलेले. आणि हा मोठा सद्गुणाचा पुतळा चायला रुबाब कोणाला दाखवतो. पण तो काहीच बोलून दाखवत नाही. फक्त दाभाड्याला सांगतो, बॉसला बोलव. दाभाडे जाता जाता शिरवळला, शिऱ्या पुरे झाले कालाकुसर असं फटकारून बॉसला बोलवायला जातो. मग काम उचलून ठेवलं जातं आणि गाड्यांच्या धडधडाटाच्या पार्श्वभूमीवर पार्टीला सुरुवात होते. परुळेकर ग्लासेस भरतो. सगळे चेअर्स करतात. बाय द वे शिरवळ,
सकाळी तू डिव्हिडंड फाईल माझ्या टेबलवर ठेवली होतीस. खिशातून एक कागद काढून साहेब म्हणतात. तिच्यात मला हा कागद मिळाला आहे. शिरवळ त्यांच्याकडून कागद घेतो, घडी उघडून पाहतो आणि लाजतो. पुन्हा कधी फाईलीत कविता ठेवू नकोस. तू केलीस ही? हो सर. सॉरी. यू नीड नॉट बी सॉरी. अरे काय सुरेख कविता आहे. वाच वाच रे. वाचून दाखव तुझ्या या मित्रांना. त्यांना काय म्हणा. शिरवळ लाजत लाजत कविता वाचून दाखवतो. ते प्रेमगीत असतं. यातली ती कोण ते सांगून टाक रे, दाभाडे म्हणतो. काल्पनिक असतं रे कवितेतली मुलगी, शिरवळ हसत हसत सांगतो. शिवाय माझ्या आधी तुम्हा दोघांचा नंबर आहे. आमच्यावर कोण प्रेम करणार आहे. थर्ड क्लास लोक आम्ही, परुळेकर वैतागून म्हणतो. बरं का साहेब, शिरवळ तुमचा लाडका आहे ना, तसाच तो पोरींचा पण लाडका असणार. आम्ही तुम्हाला कुठे आवडतो तर पोरींना आवडणार. दाभाडे उद्वेगाच्या भरात बॉटम्स अप करतो. कधीतरी एकदा शिरवळच्या कवितेतल्या तीचा पत्ता दाभाडेला लागतो. दुसऱ्या दिवशी ऑफिस सुटल्यावर तो परुळेकरला एका बागेत घेऊन येतो. दोघे एका आडोशाशी थांबतात. दाभाडे नेहमीप्रमाणेच परुळेकरकडे सिगरेट मागतो. तू साला एक दिवस तरी स्वतःची सिगरेट. परुळेकर वैतागतो. दाभाडे खिशातून आगपेटी काढतो आणि रुबाबात दोघांच्याही सिगरेटी पेटवतो. त्यांना फार वेळ वाट पाहावी लागत नाही. शिरवळ आणि एक सुंदर मुलगी हातात हात घालून बोलत बोलत बागेत शिरतात. बाकावर एकमेकांना लपटून बसतात. आयला हलवाय रे नुसती, परुळेकर विस्फारित नजरेने दाभाडेला सांगतो. असल्या पोरी मिळायला शिरवळसारखं हँडसम असावं लागतं बाबा. आपल्यासारखांना काकूबाई ठक्कूबाई अशाच मिळणार. शिरवळ खिशातून एक कागद काढून तिला काहीतरी वाचून दाखवतोय. बहुतेक कविता. ती अगदी भाविक चेहरा करून ऐकते. कसल्या कविता आणि काय पोरीसोरींना फसवण्याचे धंदे. दाभाडे आणि परुळेकर विषादाने त्या आडोशावरून उठतात. दुसऱ्या दाराने बागेबाहेर पडतात. दाभाड्या, शिरवळ आपल्या बरोबरचा. पण पाहिलंस ना, पाहिलंस कसा पुढे जातोय झपाझपा. हो ना, आपण मात्र रिटायर होईपर्यंत त्या धुळकट ऑफिसात कारकुनी करणार. चाळीच्या 2 खोल्यात मिळेल तसल्या बायकोबरोबर संसार करणार. 2-3 पोरं काढणार आणि कारकून म्हणूनच मरून जाणार. शिरवळला कसं सगळं बरोबर जमतं. परीक्षा देणं, साहेबाला खुश ठेवणं, कविता लिहिणं, पोरी पटवणं. बराच वेळ ते असंच काही बाई बोलत राहतात. सूर्य मावळतो आणि हळूहळू सगळीकडे अंधार पसरतो. काहीतरी कामासाठी साहेब शिपायाला शिरवळला बोलवायला सांगतो. तो म्हणतो, शिरवळ अजून आले नाही आहेत साहेब. अजून नाही आला. चकित होऊन बॉस विचारतो. 11 वाजत आले. बरं, दाभाडे परुळेकर यांच्यापैकी कोणी चालेल. कोणीच अजून आले नाही आहेत साहेब. साहेबांच्या आश्चर्याला पारावार राहत नाही. पण एवढ्यात घामाने डबडबलेला परुळेकर परवानगी न विचारताच दार धाडकन ढकलून आत शिरतो. साहेब साहेब साहेब, भयंकर भयंकर झालाय आपला शिरवळ. आपला शिरवळ, त्याला हा ॲक्सिडेंट झाला आहे. आम्ही तिघे नेहमीसारखे ट्रेनने येत होतो ऑफिसला. शिरवळ फुटबोर्डवर उभा होता. त्याचा तोल गेला आणि तो खाली पडला. त्यात नेमका तिथेच इलेक्ट्रिकचा खांब होता. तो त्या खांबावर, हो नो, खांबावर आपटून सरळ चाकाखाली गेला. माय गॉड, गेला. आम्ही साखळी ओढून गाडी थांबवली. लोकांचा आरडाओरडा चालूच होता. आम्ही म्हटलं, हा आमचा फ्रेंड आहे. लोकांना बाजूला करून आम्ही पुढे गेलो. तेवढ्यात पोलीस बिलीस आले. मी दाभाडेला तिथेच थांबवलं आणि तुम्हाला सांगायला आलो आहे. साहेबांचा विश्वासच बसत नाही. शिरवळ, कालपर्यंत हसता खेळता झपाझप प्रगती करणारा, होतकरू, कविता लिहिणारा शिरवळ गेला.
नाहीसा झाला. हाऊ टेरिबल. साहेब, पुढची व्यवस्था करायला हवी ना. तुम्ही येता ना. दोघा तिघा शिपायांना, कारकुनांना परुळेकर बरोबर पुढे पाठवून देऊन साहेब निघायची तयारी करू लागतात. पण त्यांच्याने काही करवतच नाही. ते तसेच डोके धरून बसून राहतात. ते सगळं अजून दिसतं रे माझ्या डोळ्यांसमोर. आता स्वप्नात पुन्हा ते सगळं. दाभाडे परुळेकरला सांगत राहतो, काहीतरी बडबडत बसू नकोस रे. तोंडावर पाणी मार आणि निघ लगेच, नाहीतर साहेब बोंबलायचा. स्टेटमेंट लिहायच्या रात्री तो आपल्या आधी येऊन हजर असतो, माहिती आहे ना. परत बेडवर बसत दाभाडे म्हणतो, जायलाच हवं का रे. आज स्टेटमेंट लिहायलाच हवं. कालच हे झालं आणि आज लगेचच. शहाणा आहेस हो, शहाणाच आहेस. काल शिऱ्या वारला म्हणून आज काय आपण 12 तासांचा ओव्हरटाईम उडवायचा. उलट शिरवळच्या वाटचंही काम केलं असं म्हणून ह्यावेळेला आपण 18 तास. भीती वाटते रे मला. तोंड उशीत लफवीत दाभाडे म्हणतो, कसली भीती. साहेबाची. हॅट. अरे साहेबाला काय घाबरतोस. तो काय खातोय आपल्याला. असेल शिऱ्या त्याचा लाडका. आपलं होता शिऱ्या त्याचा लाडका, पण म्हणून काय झालं. चल चल ऑफिसला चल, आधीच उशीर झालाय. रिकाम्या रस्त्यातून रात्रीच्या वेळेला चालत जायचं म्हणजे दाभाडेला भीतीच वाटते. रस्त्यावर उजेड देखील नसतो पुरेसा. तू साल्या दिसतोस फक्त रेड्यासारखा. परुळेकर त्याच्यावर उखडतो. बाकी काहीही अर्थ नाही तुझ्यात. एकदम पोकळेसातून. डरपोक कुठला. जरा विचार कर. अरे तुझ्यासारख्या पैलवानाच्या वाटेला कोण जाणार आहे. मला भीती माणसांची नाही वाटत. मानेवाचा घाम नॅपकिनने पुसत दाभाडे म्हणतो, आणखीन कसली तरी वाटते. काळोखातनं जाताना सारखं वाटतं की कुणीतरी आपल्या मागे येतंय. आमच्या वाडीत तर कोणी आटपलं ना म्हणजे बघायलाच नको. नुसती झांज वाजायला लागली तरी आपण हंतरून गोळा करतो आणि सिद्धा घरात जाऊन झोपतो, डोक्यावर पांघरून घेऊन. काही वेळ दोघे गप्पपणे चालतात. मग दाभाडे परुळेकरचा हात ओढून कुजबुजल्यागत म्हणतो, परुळ्या, अरे आपण स्मशानावरून चाललोत. अरे मग काय झालं. आपला नेहमीचाच रस्ता आहे तो. नेहमीचं वेगळं. आज तो आहे तिथे एका भिंती पलीकडे. काल तिथे त्याची चिता पेटली आपल्या समोर. आणि आता तो तिथे, आपण इथे, आणि मध्ये फक्त एक भिंत. अरे बाबा, पण भिंतीच्या या बाजूचे आपण जिवंत आहोत ना. जिथे जागते वन पीस. परुळेकर वैतागून म्हणाला. आणि पलीकडे त्याचं काय आहे. नुसती राख आहे, नुसती राख. ते समजतंय रे मला, पण डोळ्यांसमोर दिसतो ना तो एकसारखा. शपथ सांगतो दाभाड्या, मला तुझी काळजी वाटते. एकसारखा तू हाच विचार करायला लागलास ना तर साल्या मॅड होऊन जाशील, मॅड. दाभाडे गप्प बसतो. दोघेही निमूटपणे चालत राहतात. फक्त त्यांच्या चपलांचा आवाज येत राहतो. आज वाट केवढी तरी लांब वाटते. रात्रीचे 3 वाजून गेलेत. स्टेटमेंट पुरं करून साहेबांच्या हातात दिलेलं आहे. दाभाडे परुळेकर कामाच्या श्रमाने थकून गेलेत. शिवाय तिघांचं काम आज दोघेच करत होते आणि तेही नेहमीसारखे हास्यविनोद न करता. आता काम संपलंय. दोघे रिकामेच आहेत. पण बॉस लवकर बाहेर येत नाही, त्यामुळे ताटकळायला होतं आहे. इतका वेळ काय करतोय रे साहेब आतमध्ये. दाभाडे म्हणतो, तू साल्या चुका करून ठेवल्या असशील, त्या शोधायला वेळ नाही लागणार. दाभाडेला आज एकसारखी तहान लागते. तो उठतो आणि कोपऱ्यात ठेवलेल्या माठातले पाणी पितो. एवढ्यात केबिनचं दार उघडून बॉस बाहेर येतो. त्याच्या हातात स्टेटमेंट. मिस्टेक्स आहेत साहेब. परुळेकर अदबीने विचारतो. विशेष नाही, 4-5 आहेत.
बॉस चुका दाखवतो, दुरुस्त करून घेऊ लागतो. दाभाडे खिडकी लावू लागतो. ए, काय झालं रे दाभाडे, खिडकी कशाला लावतोयस? बाहेर बाहेर गाडीचा धडधडाट. दाभाडे तोंडातल्या तोंडात पुटपुटतो. ते दोघे त्याच्याकडे पाहत राहतात. मग परुळेकर त्याच्यावर सटपटतो. राहू दे रे ती खिडकी उघडीच, इडियट. आणि हे आयटेम्स निळ्या बॉलपेनने कशाला अंडरलाईन केले आहेत? दे शुड बी इन रेड ॲज अ रूल. लाल शाई वापरा. लाल लाल ॲज अ रूल. रूळ लाल झाले रक्ताने. इतकं रक्त. रूळ लाल झाले. बाय द वे, मला तुमच्याकडून डिटेल्स हवेत शिरवळच्या अपघाताचे. डिटेल्स कसले? चालत्या लोकलमधून पडला तो. फुटबोर्डवर लोंबकळत होता. तो नेहमीच फुटबोर्डवरून प्रवास करायचा. आम्ही किती वेळा सांगितलं त्याला की फुटबोर्डवर उभं राहण्याची ही वाईट सवय सोडून दे, पण नाही, ऐकायचा नाही. कदाचित त्याला इतरांबरोबर गर्दीत राहणं आवडत नसेल, नाही का? तसंच असेल साहेब. गर्दीमुळे घाम येतो म्हणायचा. घामटपणा, चिकटपणा त्याला अगदी सहन होत नसेल. म्हणायचा कपड्याला डाग पडतात, कपडे चुरगळतात. आम्हाला काय साहेब, आवडतात का चुरगळलेले घामट कपडे? पण आम्ही राहायचोच ना आत उभे. हा मारे हवा खात उभा राहणार फुटबोर्डवर, कपड्यांवर डाग पडू नये म्हणून. पडला तेव्हा त्या रक्ताने थबथबले होते सगळे कपडे. कुणाचा तरी धक्का लागला गर्दीत आणि त्याला सावरता नाही आलं. त्यात नेमका तिथेच इलेक्ट्रिकचा खांब. कोणीतरी साखळी ओढली. आम्ही खाली उडी टाकली. या दाभाड्याला तर चक्करच आली रक्त बघून. मी जवळ जाऊन पाहिलं तर शरीर एकदम थंडच पडलं होतं. तोपर्यंत रेल्वेचे लोक आलेच. विषय बदलण्यासाठी परुळेकर विचारतो, साहेब आज बाटली नाही आणली? बॉसने बाटली आणलेली आहेच, पण आज प्यायलेली कशी दिसेल? आम्हालाही थोडं जडच वाटतंय, परुळेकर म्हणतो. पण आम्हालाही एवढी एकच संधी असते पिण्याची, पुन्हा महिनाभर नाहीच. बॉस बाटली आणायला केबिनमध्ये जातो. परुळेकर ग्लासेस काढू लागतो. आज आपण घेतली तर शिऱ्याला काय वाटेल रे? दाभाडे दबकत विचारतो. त्याला काय वाटणार रे? परुळेकर चिडतो. तो काय जिवंत आहे? आयला येडचापच आहेस. 4 ग्लास कोणासाठी काढलेस? तिघांसाठी 3 आणि बॉससाठी 1. आयला माझा पण भेजा ऑफ झालाय. मी नेहमीच्या सवयीने शिऱ्याच्या सोड्यासाठी पण. बॉस विस्कीचा बॉक्स घेऊन येतो, एका टेबलवर ठेवतो. त्या टेबलवर नको साहेब, दाभाडे दचकून सांगतो. ते शिरवळचं टेबल आहे. बॉस सॉरी म्हणत दुसऱ्या टेबलवर बाटली ठेवतो. तिथेच परुळेकरने सगळे आरास मांडले. परुळेकर नेहमीच्या सवयीने झपझप ग्लासेस भरतो. बॉसच्या हातात ग्लास देतो आणि मग दोघे आपापले ग्लासेस उचलतात. घ्या. ग्लास उंचावून बॉस म्हणतो, टू शिरवळ्स मेमरी. खिडकीचं तावदान धाड दिशी आपटतं. पाहिलंच? शिरवळच्या आत्म्याने ऐकलं. बॉस हसून म्हणतो, साहेब असलं काही बोलू नका हो. दाभाडे शहारून म्हणतो, अरे गंमत केली रे. माझा नाही विश्वास भूताबितांवर. सिगरेट आहे का कुणाकडे? परुळ्या पाकिट काढ. दाभाडेचा नेहमीप्रमाणे परुळेकरच्या पाकिटावर डोळा. परुळेकर पाकिट काढतो. दाभाडे माचीस काढतो. दोघांच्याही सिगरेट्स पेटवतो. तो स्वतःची सिगरेट पेटवणार एवढ्यात काडी विजते. फुंकर कोणी घातली? दाभाडे चमकून विचारतो. चमच आहेस रे, फुंकर कोण घालतंय? परुळेकर त्रासिकपणे म्हणतो, वाऱ्याने विजली असेल काडी. पेटव. पुन्हा पेटव. दाभाडे पुन्हा पेटवतो. काडी पुन्हा विजते. आता मात्र दाभाडे घाबरतो. बॉस हसतो. तुझा हात थरथरतोय दाभाडे, हात थरथरतोय. काडी विजल्याशिवाय कशी राहील? आणि
इकडे आण माचीस. हळूहळू दाभाडेला व्हिस्की चढू लागते. साला, स्वभाव कसा पाहिजे तो परुळेकरला सांगू लागतो, आपल्या साहेबासारखा. साहेब कधी म्हणतात, हे काय ब्लडी क्लर्क यांच्याबरोबर कशाला पाहिजे म्हणतात का कधी? पण शिरवळला प्रमोशन मिळाल्यावर तो नक्की तसं म्हणेल. येडच्या पैस, काही म्हणायला शिरवळ आहे का आता? परत खिडकी आपटते. दाभाडे दचकतो. साहेब, ही खिडकी आहे ना, खिडकी, हां, ती बुजवून टाकायला हवी. का बुवा? हिच्यातून एकसारखा गाडीचा आवाज येतो. डिस्टर्ब व्हायला होतं, काम नाही करतायत. आपल्याला तर आता झोपेतसुद्धा हा गाडीचा आवाज ऐकून दचकायला होतो. कालपासून. हो ना? बॉस हसून विचारतो. शिरवळ गेल्यापासून? हो साहेब. पण का? रोज रेल्वेतून पडून अशी कितीतरी माणसं मरतात. पण साहेब, शिरवळ आमचा मित्र होता. नक्की परुळेकर? म्हणायचंय काय साहेब तुम्हाला? साहेब, दाभाडे विषय बदलतो. झोपायचं का आता? हां, तो टेबल जोडू लागतो. बॉसला एक नवीन कल्पना सुचते. दाभाडे, हां, हे बघा दाभाडे, तू आज शिरवळच्या टेबलवर झोपून दाखायचं. तू आज शिरवळच्या टेबलावर झोपून दाखव. तुला 2 बिअर फुकट. हात त्यात काय आहे म्हणत दाभाडे चॅलेंज स्वीकारतो. दर महिन्याच्या ओव्हरटाईमला शिरवळजी 2 टेबल जोडून झोपायचा ती जोडतो. उषाला फायलींचा गठ्ठा लावतो. परुळेकर दुसरी 2 टेबल जोडून त्यावर पसरतो. बॉस दिवे मालवतो. आता फक्त साहेबांच्या केबिनमधून उजेड येतोय तेवढाच. एक गाडी धडधडत जाते. कितीतरी वेळ तिची धडधड काळोखातून ऐकू येत राहते. दाभाडे एकदम उठून बसतो. परुळ्या, तो किंचाळतो. हे टेबल हलतंय. बॉस मोठ्याने हसतो. अरे भास होतोय तुला, भास. टेबल बिलकुल हलत नाही आहे, मी पाहतोय ना इथून. पण दाभाडे टेबलवरून उतरतोच खाली. तो भयंकर घाबरलाय. परुळेकर, तू दाखवशील झोपून शिरवळच्या टेबलावर? बॉस विचारतो. हो, दाखवतो ना. हा दाभाड्या सालाना भित्राय. असं म्हणत परुळेकर उठतो आणि शिरवळच्या टेबलावर जाऊन झोपतो. गाडीची शिट्टी ऐकू येऊ लागते. दाभाडे खिडकी लावून घेतो. मग बॉसकडे जातो. साहेब, तुम्ही केबिनमध्ये का नाही जात? का? तुला काही त्रास होतोय का? साहेब, तुम्हाला आमच्याकडून काही काढून तर नाही ना घ्यायचं आहे? बॉस काहीच बोलत नाही. खरंच सांगतो साहेब, मगाशी सांगितली ना तेवढीच माहिती आहे आम्हाला. या सगळ्या प्रकाराचं तेवढंच माहिती आहे शिरवळच्या प्रकाराचं. साहेब, तुम्ही आज जाऊन झोपा ना, म्हणजे तुम्हीही कम्फर्टेबल आणि आम्हीही. का? का? तुम्हाला भीती वाटते माझी? हो साहेब, कारण आमच्या मिस्टेक्स तुमच्या पटकन ध्यानात येतात नेहमीच. एव्हाना परुळेकरही अस्वस्थ झालेला. बरोबर आहे साहेब दाभाडेचं, हे टेबल खरंच हालतंय. बॉस मोठ्याने हसतो. हसू नका साहेब. अंधारात तुम्ही असे हसलात ना की छातीत धडकी भरते. परुळेकर उडी मारून खाली उतरतो. धावत जाऊन दिवा लावतो. त्याला धाप लागली आहे. हरलास परुळेकर? बॉस विचारतो. त्या टेबलवर तुला झोप का लागत नाही आहे? तुम्हाला ठाऊक आहे साहेब, ते त्याचं टेबल आहे. ते हलतंय म्हणूनच तुम्ही चॅलेंज दिलं. तुम्हाला माहीत होतं की आम्हा दोघांपैकी कोणीच त्या टेबलवरती झोपू शकणार नाही. का नाही परुळेकर? का नाही? परुळेकरला उत्तर देता येत नाही. त्याच्या घशाला कोरड पडले. तो घाईने कोपऱ्यातल्या माठाशी जातो. पाणी संपलंय परुळेकर, बॉस सांगतो. मग आम्ही प्यायलो ना तेवढंच शिल्लक होतं. दाभाडेला जाम उकडतंय. तो खिडकी उघडायला जातो, पण मागे फिरतो. पंखा लावायला जातो,
पंखा कालपासून आउट ऑफ ऑर्डर आहेस दाभाडे, बॉस आठवण देतो. आग 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 होते जीवाची साहेब. आजचं स्टप नेहमीचं नव्हतं. आजचं स्टप नेहमीचं नव्हतं, वेगळं होतं. छायला भयंकर तहान लागले आणि नेमकं आत्ताच पाणी संपलंय. साहेब, तुमचा काहीतरी डाव आहे. भीडभाड विसरून दाभाडे बोलून टाकतो. तुम्हाला वाटतं आमचा असा छळ केला तर आम्ही बोलून टाकू. जा ना साहेब, जा, प्लीज जा. तुम्ही तुमच्या केबिनमध्ये जा. बॉस असतो. नाही दाभाडे, मला इथेच थांबलं पाहिजे. आमच्यावर नजर ठेवण्यासाठी? येस, तुमच्यावर नजर ठेवण्यासाठी. दाभाडे आणि परुळेकर कोंडीत सापडलेले. बॉस त्यांच्यासमोर उभा, त्यांना न्याहाळीत. ते बॉसकडे पाठ फिरवून चालू लागतात, पण बॉस समोरच उभा. साहेब, साहेब तुम्ही खरे कोण आहात? दाभाडे कळवळून विचारतो. बॉस नुसताच असतो. मला तुमचं स्टेटमेंट हवं आहे. देणार आहात की नाही? कसलं स्टेटमेंट सर? खुनाचं. तुमचा कबुली जबाब हवा आहे मला. खून? कुणाचा? परुळेकर विचारतो. शिरवळचा. शिरवळला अपघात झालाय साहेब. शिरवळला अपघात झाला. तो फुटबॉलवर उभा होता. नाही नाही, तुम्ही इतर कुणालाही फसवू शकाल परुळेकर, तुमच्या मनाला नाही, मला नाही. शिरवळ गाडीतून पडला नाही. गर्दीचा फायदा घेऊन तुम्ही त्याला ढकललं. तुम्ही नेहमी त्याच्याबरोबर असायचात. तो फुटबॉलवर उभा राहतो याची जाहिरातही तुम्ही केली होती. विजेचा खांब कुठे येतो हे तुम्हाला चांगलं ठाऊक होतं, म्हणून तुम्ही आपला बेत अचूक पार पाडू शकलात. दोघे वाचा बसल्यासारखे गप्प. पण या वेळेला गप्प राहून चालायचं नाही हे लक्षात येऊन परुळेकरला शब्द फुटतो. पण आम्ही शिरवळचा खून का करू? तो तर आमचा मित्र होता. शक्यच नाही. त्याने तुम्हाला मित्र मानलं असेल कदाचित, पण तुम्ही त्याला मित्र मानणं शक्यच नव्हतं. कारण माणूस म्हणून तुमची त्याची जात एक नव्हती. तुम्ही सामान्य, त्याहूनही खालची क्षुद्र माणसं आहात. ईश्वरानं जो देह दिलाय तो कसा बसा जिवंत ठेवणं एवढंच तुम्ही सबंध आयुष्यभर करणार. त्या देहाला इंधन म्हणून तुम्ही पैसे मिळवणार, लग्न करणार. पैसा मिळवायचा म्हणून नोकरी करणार आणि लग्न केलं म्हणून संसार करणार. पण शिरवळ तुमच्या जातीचा नव्हता. त्याला नुसतं शरीर नव्हतं, त्यात मन होतं. त्या मनात प्रेम होतं, आशा होती, तत्व होती, स्वप्न होती. सरपटत न राहता उंच उडी मारायची जिद्द होती. तुमचं वैर होतं त्याच्याशी. ते त्या मनाशी वैर होतं. ते चिरडून टाकण्यासाठी तुम्ही त्याचं शरीर नष्ट केलं. खरंय ना हे? खरंय ना? दाभाडे, परुळेकर, मला तुमचं स्टेटमेंट हवं आहे. ते तुम्हाला कधीच मिळणार नाही साहेब. चल दाभाड्या, पळ. कुठे? जिथे साहेब आपल्या मागून येऊ शकणार नाही तिथे. बॉस हसतो. तुम्ही तुमच्या मनापासून कधीच दूर पळू शकणार नाही साल्यांनो. पण ते पळतात. एका उडीत दरवाजा गाठतात. दारातून बाहेर पडतात. धडधडत जिना उतरतात. कंपाऊंडवरून उडी मारतात. रेल्वे लाईनमधून धावत सुटतात. समोरून गाडी येते. तिचा प्रखर प्रकाश दोघांच्या डोळ्यांवर. क्षणभर त्यांची नजर दिपते आणि मग लाल काळा काळोख. दोन कर्कश किंकाळ्या. केबिनमधून साहेब बाहेर येतात. दाभाडे, परुळेकर, आज या स्टेटमेंटमध्ये अरे किती चुका केल्या आहेत तुम्ही. आणि मग त्यांच्या लक्षात येतं सेक्शन तर रिकाम आहे. अरे गेले कुठे हे दोघं? ते आश्चर्याने स्वतःलाच विचारतात. आणि बाहेर थांबलेल्या ट्रेनजवळ माणसं जमा होऊ लागलेली असतात.